साबळे सर, शेतकऱ्यांनी सध्या नेमकी काय तयारी करावी, कसं नियोजन करावं याबाबत नेमकं काय सांगाल? या वर्षाचा हंगाम विचारात घेता आपण ज्या गोष्टी टाळायच्यात आणि ज्या गोष्टी करायच्यात या बाबतीत आपण बोलूया। प्रामुख्यानं पेरणीची घाई करू नये। चांगला ओलावा झाल्यानंतरच पेरणी करावी। कमी कालावधीच्या जातींची आणि कमी कालावधीच्या पिकांची निवड करायची आहे। उदाहरणार्थ विदर्भामध्ये कपाशीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे आणि मराठवाड्यामध्ये पण आहे। ज्या हलक्या आणि मध्यम जमिनी आहेत त्या जमिनीवर मक्यासारख्या पिकाचं पेरणी करावी, कपाशीचं क्षेत्र कमी करावं, असं साधारणपणे पीक पद्धतीत बदल करावेत। त्याचबरोबर सोयाबीनखाली क्षेत्र वाढवावं। त्याचबरोबर पाऊस आणि पाऊसमान याचा विचार करता खरीप ज्वारीखाली देखील क्षेत्र वाढवायला हरकत नाही। त्याचबरोबर बाजरीखाली देखील क्षेत्र आणि तुरीच्या पिकाखाली क्षेत्र वाढवावं असं मला वाटतं की ज्यायोगे कमी कालावधीत आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल। कपाशीचा कालावधी आहे 7 महिन्याचा, पाऊसमान आहे 4 महिन्याचं, त्यातला आता जून अर्धा गेलेलाच आहे, म्हणजे 3.5 महिन्याचाच आता कालावधी पावसाचा आहे असं गृहीत धरावं। म्हणून कपाशीखालचं क्षेत्र जितकं कमी आपल्याला ठेवता येईल तेवढं ठेवावं। तेच क्षेत्र मका, तूर आणि इतर पिकामध्ये घ्यावं।